आ गया उसे मांगने। हाँ जी, उसे बुलाने। आज तो आता जो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळून जाणार। आता तुम्हाला हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला बिटमार्क प्रीसेट प्लस सेकेपिक प्रीसेट दोन्ही प्रीसेट इनपुट करून घ्यायचे आहे। इनपुट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस असं बघायला मिळून जाणार। स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्याच्यानंतर प्लसवर क्लिक करायचं आहे। मीडियावरती यायचं आहे। जो मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिला आहे तो इथे ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करायचं आहे। प्लसवर क्लिक केल्याच्यानंतर पुढच्या लेअरवर क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्याच्यानंतर इथं 2 नंबरचं ऑप्शन मिळणार, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर बघू शकता काय अशा प्रकारचा आपला बॅकग्राऊंड आहे। तर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। जो तुमचा स्वतःचा जो फोटो आहे त्या फोटोला बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे काही अशा प्रकारे आणि याची साईज थोडी वाढवून घ्यायची आहे काही अशा प्रकारे आणि इथं असं ठेवायचं आहे। तर पीएनजीच्या लेअरवर क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। इथं 2 नंबरचं ऑप्शन मिळणार, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला 8.1 सेकंदावरती यायचं आणि इथून कट करून घ्यायचं काय अशा प्रकारे। तर दोन्ही लेअरला इथून कट करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आणि इथून हा जो ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करून इथं ग्रुप करून घ्यायचं आहे काय अशा प्रकारे आणि ह्या लेअरला खाली आणायचं आहे। तर बघू शकता काय अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार। परत तुम्हाला ह्या 2 लेअरला सिलेक्ट करायचं आहे, ग्रुप लेअर करायचं आहे। केल्याच्यानंतर 10.15 सेकंदावरती यायचं आहे आणि इथून कट करून घ्यायचं आहे काय अशा प्रकारे। तर आता इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला पहिल्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून इथून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला इथं पहिल्या ग्रुपच्या लेअरवर क्लिक करायचं आहे। इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता हा काही अशा प्रकारे हा इफेक्ट लागून जाणार। परत बॅक यायचं आहे, सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता दुसऱ्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट पण इथून कॉपी करून घ्यायचा आहे। परत बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर दुसऱ्या फोटो म्हणजे दुसऱ्या ग्रुपच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। परत बॅक यायचं आहे, सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता तुम्हाला इथं 3 लेअर दिसणार आहे, तिन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे काही अशा प्रकारे आणि इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। परत बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि इथून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। तिन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्याच्यानंतर खाली तुम्हाला एक आयकॉन दिसणार, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, 8.1 सेकंदावरती यायचं आहे आणि खालची जी लेअर आहे त्याला इथून कट करून घ्यायचं काय अशा प्रकारे। तर बघू शकता तर आता तुम्हाला 8.1 सेकंदावरती यायचं आहे। परत तुम्हाला जे मी इमोजी पीएनजी दिली आहे तिथे ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे आणि त्या इमोजी पीएनजीवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर काय तुम्हाला हे जे काही पीएनजी आहे तर हे पीएनजी काही अशा प्रकारे इथं ठेवायचं आहे। तर आता 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा लेअरला इथून ओढून घ्यायचं आहे काय अशा प्रकारे। तर तुमचा व्हिडिओ इथं एकदम क्रिएट झालेला आहे। आता याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअरचा ऑप्शन मिळणार, त्यावर तुम्हाला क्लिक करून इथं एक्सपोर्टवर क्लिक करून घ्यायचं आहे। तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।